पूर्णा तालुक्यातील मोजे रेगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। प्रारंभी सकाळी धम्मध्वजारोहण सरपंच सौ येनुबाई बालाजी गोडबोले यांच्या हस्ते पार पडले। यावेळी उपसरपंच व्यंकटराव मारुतराव खैरे, पोलीस पाटील भगवानराव खैरे, शालेय समितीचे अध्यक्ष उद्धवराव ढोरे पाटील, ग्रामविकास अधिकारी रमेश घिरडकर, कोंडिबा खैरे, बालाजी खैरेसह आदींची उपस्थिती होती। दुपारच्या सत्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक संपूर्ण गावभर काढण्यात आली। या प्रसंगी डीजेच्या तालावर भीमसैनिकासह अबालवृद्ध, तरुण तरुणी, महिला, बालकांनी ठेका धरत मोठ्या आनंदात लाठीकाठी चालवण्याचा आनंद घेतला। विशेष म्हणजे रेगाव हे 2 जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं छोटंसं गाव आहे। नांदेड व हिंगोली या दोन्ही जिल्ह्याच्या सीमा असलेल्या या गावात बौद्ध समाजाची संख्या फारच कमी असून ही या गावात मोठ्या थाटामाटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने जमादार अनिल मुंडे, जमादार गुट्टे, जमादार काकडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। मिरवणुकीची धूम रात्रीपर्यंत पाहावयास मिळाली। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मदन केरबाजी गोडबोले, उत्तम पुंजाजी राऊत, राजकुमार गोडबोले, पोलीस पाटील भगवानराव खैरे, भीम आर्मी संघटनेचे मराठवाडा नेते कचरू विठ्ठलराव गोडबोले, अरुण गोडबोले, शालेय समितीचे उद्धवराव ढोरे पाटील, भगवानराव पांचाळ, संभाजीराव जोंधळे, चांदू जोंधळे, दीपक ज्योतिबा दिपके, साहेबराव सकतकर, कोंडिबा खैरे, बालाजी खैरे सह समस्त गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला व सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला। रेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यात आली। आमच्या परिसरातील पंचक्रोशीतील संपूर्ण भीमसैनिक, शिवसैनिक यांनी इथं उपस्थिती राहून कार्यक्रमाची एकदम असे चांगली म्हणजे असं व्याख्यानातून याच्यातून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि संपूर्ण मिरवणूक ही शांततेत निघाली। आलेल्या पंचक्रोशीतील सर्व पाहुणे मंडळीचं मनापासून आभार आणि संपूर्ण मिरवणूक ही जयंती साजरी करण्यात आली। सर्वांच्या मनापासून आभार। जय भीम, जय शिवराय। आज रेगाव येथील जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती मोठ्या हर्षोल्लासाने आजूबाजूचे गावातले खेड्याचे सर्व लोक आणि तसेच विशेष करून ह्या गावचे पोलीस पाटील, खैरे पाटील आणि गावातली समस्त मंडळीने खूप सहकार्य केलेले आहे। तसंच आजच्या पोलीस प्रशासनाने देखील इतकं सहकार्य केलेले। जयंती म्हणजे बाबासाहेबाची कशी करायची कशी नाही तर ह्या गावातून लोकांनी शिकलं पाहिजे। आज ह्या गावामध्ये 4 ते 5च घरं आहेत, परंतु जे गावातले बाकीची मंडळी आहे, बहुजन आणि पाटील समाज, त्यांनी देखील इतकं सहकार्य केल्यामुळं हा जयंती उत्सव शिगेला पोहोचलेला आहे। आणि खरंच या गावाचं कौतुक करण्यासारखे, मी या गावाचा तर आहेच, मी भीम आर्मी संविधान रक्षक दलातर्फे
आजच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम. 28 एप्रिल या भीम जयंती निमित्त महामानव तथागत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यात आली. तरी सर्व पाहुणे मंडळींनी आणि गावकरी मंडळींनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. याच्याबद्दल आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम. या 134वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. तरी गावातली सर्व समाजातल्या पुरुषांनी सहकार्य केल्याबद्दल आणि जवळच्या आमच्या खेडेगावच्या पाहुणे मंडळींनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.